आज ना मला लेट झाला निघायला. मी आता जस्ट निघाली आहे. वाजलेत 7:45. लिफ्ट 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 आली. मी आत्ता जस्ट लिफ्टमध्ये आहे. आज निघायला थोडा लेट झाला. थोडा वर्कलोड होता, काम भरपूर होतं सकाळपासून, त्यामुळे. आणि तेच काम खूप होतं यार, त्यामुळे ना आज थोडा लेट झाला निघायला. त्यात मीटिंग्स हे ते खूप खूप जास्त त्यामुळे थोडा उशीर झाला आहे. सो आज गुरुवारसुद्धा आहे आणि मला थोडं लवकर जायचं होतं. मी आज तशी लवकर आलेली, म्हणजे 9:30 पावणे झाला आलेली, बट तरीसुद्धा मला निघायला थोडा लेट झाला आहे. आता बघू, आता बस किती वाजता भेटेल त्याच्यावरती डिपेंड की मी घरी किती वाजेपर्यंत पोचते. बट मी ट्राय करेन की मी लवकर लवकर पोचेन. जस्ट ऑफिसच्या खाली आली आहे आणि इथे पुन्हा लग्न आहे. पण आज जाणार आहे लग्नात. हाय, अजून बसला यायला पण वेळ आहे माहिती. मला अजून आहे अर्धा तास दाखवत आहे. तोपर्यंत स्टॉपवर उभं राहायला लागणार आहे मला. तुम्हाला जायला किती वेळ लागणार आता? मला आता दीड एक तास. दीड तास जाईल. ट्रॅफिक असते ना, ट्रॅफिक असल्यावर का मग सोडूनच ते विषय आहे. बरं आहे, आरामात जायचं. आरामातच जाईल. आता काय करू. बाय सुनील दादा, बाय. मी आता जस्ट ऑफिस खाली आहे, निघाली आहे. लेटच झालं यार, आता काय करायचं. झाले तिथे 8. घरी जाईपर्यंत 9 9:30 होतील. आता बस कितीला येणार, ट्रॅफिक केवढं लागणार त्याच्यावर डिपेंड मी घरी किती वाजेपर्यंत पोहोचणार. मी ना बसमधून उतरली, झाले 2-3 मिनिटं. आता चालतच घरी चालली आहे माझ्या रोडने. आपण आता ना मंदिरामध्ये जाणार आहोत. कालीमाताचं मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवते. थोडं इथेच आहे, लेफ्ट हँड साईडला. चालत आपण जातोय आता. हे बघा यार, ही मूर्ती ना मला खूप आवडते. बघा यार, किती सुंदर मूर्ती आहे. इथे खाली सुद्धा आहे, हनुमानजी सुद्धा आहेत. तर बाहेर पडते मी. आता मी 1-2 मिनिटात घरी पोहोचेन, जवळच आली आहे. यार मला ना खूप भूक लागली आहे यार. मी दुपारी जेवलेली ना तेवढं, त्याच्यानंतर मी काय खाल्लंच नाहीये. तर मला आता भूक लागली आहे. आणि आज मार्गशीर्ष मधला गुरुवार आहे, तर मम्मीने नक्कीच काहीतरी स्पेशल बनवलेलं असणार. आणि ना मी जेव्हा मम्मीला फोन करते ना तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न माझा हाच असतो की आज जेवायला काय बनवलंय. आता जस्ट मी आली आहे, माझ्या बिल्डिंग मध्ये एंट्री घेतली आहे. चप्पल काढते. मी दाखवते तुम्हाला. मम्मीने ना रांगोळी काढली आहे, पंत्या लावल्यात सगळीकडे. हे आमचं घर, हे आमच्या बाजूच्या काकींचं घर. ते मम्मी आई बसली आहे ते. हा माझा भाऊ बसलाय, नुसता फोन वापरतो दिवसभर घरात. हे सगळे बसलेत. स्वराज्य रक्षक संभाजी बघतात. मी जस्ट घरी आली आता जस्ट आली. वाजले ऑलमोस्ट 9:30 झाले मला येईपर्यंत. आता मी फ्रेश होते, हातपाय वगैरे धुते, पाया पडते. आज गुरुवार आहे, मम्मीने मार्गशीर्ष मधला गुरुवार पुजवलाय. मी तो सुद्धा तुम्हाला दाखवते.
मी बोलताना काहीतरी चुकी केली त्यामुळे मम्मी मला आता करेक्ट करते. थांब. हा मी काय काय मार्गशीर्ष मधील 3रा गुरुवार. अच्छा आज 3रा गुरुवार आहे. आवा मी जरा हातपाय वगैरे धुते मग तुम्हाला पुढचं दाखवते मम्मीने कसं पुजवलंय सगळं. मी आता जस्ट ऑफिस वरून येऊन फ्रेश होऊन जस्ट बसली आहे आणि जा ना मम्मीने तुला पाणी आणायला सांगितलं ना. जा का थांबलेलास? मी तुम्हाला आता दाखवतेय की मम्मीने आज मार्गशीर्ष अरे हा जेवण तू बनवलंय गोड जेवण बनवलंय पण मी मम्मीने जो गुरुवार पुजवलाय ते मी तुम्हाला आता दाखवते. त्याच्यानंतर मम्मीने जे जेवण बनवलंय ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तू घेऊन ये बाहेर मी नंतर दाखवते. तोपर्यंत मी दाखवते आतमधलं सगळं ठीक आहे. ती जेवण घेते बाहेर. हे आमचं मंदिर आहे. आईने इथे देवी पुजवली आहे. सगळी फळं ठेवलेत प्रसादाला वगैरे. आता ती नैवेद्य सुद्धा दाखवणार आहे. मस्त यार रांगोळी काढली. बहुतेक की रांगोळी आदित्याने काढली आहे वाटतं आज. तुम्ही जर माझे आधीचे काही व्लॉग्स बघितले असतील ना तर त्याच्यामध्ये सुद्धा मी माझ्या आईने जे गुरुवारी पुजवलेलं ना मागच्या गुरुवारी ते दाखवलं होतं. तो आय थिंक मी लास्ट फ्रायडेला व्लॉग टाकलेला तर ते सुद्धा मी दाखवलेलं. आणि तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात ना ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल ना माझ्याकडून माझ्या व्लॉग्समध्ये तर मला ते सुद्धा सांगा. तर मी ना तुम्हाला आता दाखवणार आहे की आज आईने काय काय जेवण बनवलंय. बापरे काय रे काय केलं आज दिवसभर घरात? म्हणजे काय अभ्यास केला की? हसू बिसू नको सांग. मग तू ते ठेव आणि वाढायची काम कर. तू वाढ ना. तू काय करणार? तू काय करणार? तू काय करणार मोबाईल म्हणजे? घेऊन आले इथे नखरे करत. तू नखरे करू नकोस. जरा हो ना तिकडे यार. तिकडे आदित्य माझी ही रोजची जागा. आज ना मम्मीने पुरणपोळी बनवली आहे. पुरणपोळी सार भाजी, हा बटाट्याची भाजी, राईस, पापड बनवलेला आहे. देवीला नैवेद्य दाखवून आम्ही जेवून घेऊ. अच्छा हा देवीला नैवेद्य दाखवते आता. आणि अजून एक आहे तो देवीला आणि देवाला गाईला. अच्छा गाईला येतो दुसरा. ओ मस्त मस्त. म्हणजे एक नैवेद्य आहे तो देवीला आहे आणि एक नैवेद्य आहे तो गाईसाठी आहे. 3 बनवून एका जागी म्हणून. गाय कुठे? गाय आता आपण जेवून झाल्यावरती राऊंड मारायला जाऊ ना तेव्हा द्यायचंय. जिने फोन करायला ती गाय आहे. तिलाच भरवला मग. तर आता इथे आम्ही सगळे जेवायला बसलोय. आज मम्मीने छान पुरणपोळी, बटाट्याची भाजी, कटाची आमटी, भात, पापड असा मस्त वेध केलेला आहे. यार पुरणपोळी मला खूप आवडते. हसतो ना यार. म्हणजे मी नाही खात पुरणपोळी. खाते ना. तुला आवडते? तू आज मला आदित्य तर ती आवडते. हा अच्छा पुरणपोळी नाही आवडत तुला ती आवडते. बघलेली ती. मी काय बोलते मला एक सांग आज ऐक खावं तर ना. ती आता. ऐक तू आज घरी आज काय काम केलंस? म्हणजे मम्मीला काय मदत केलीस आज? हे पुरण मी लाटलंय. वाटलं म्हणजे ते बारीक करतात ते मी केलं. आदित्यने बारीक केलं. आदित्यने केलं. काय वा हुशार झाला. घरी बसून ही काम करतात. अजून काय काय केलं मम्मी? अजून काय करेल?
काय लादी बिदी पुसली का? हो पुसली, झाडू मारला, लादी पुसली, वा, जेवण बनवायला मदत. आदित्य हुशार आहे आमचा. म्हणजे मी एक सांगू शकते ह्याच्याबद्दल, माझ्यापेक्षा चांगल्या चपात्या कोण भाजत असेल ना तर आमचा आदित्य. कमी नाही, मी मस्करी नाही करत आहे, खरंच सगळ्यात चांगल्या चपात्यांना हा भाजतो. मी जेव्हा ऑफिसला जाते ना सकाळी, तेव्हा मम्मी ह्याला चपाती भाजायला उठवते. तरी कदर नाही करत मला. हे माझं ताट आलेलं आहे. ए मम्मी मला पापड दे ना यार. तुम्हाला दूध नको दीदी? तुला दूध? हा मला दूध हवंय. काढून खा ना. बघते ना तर बुडवून खाईन. पापड हवंय. येस, आईने पापड ठेवलाय. ती पाहिजे मला, ते पाहिजे. वा, भाजी ठेवायला. मस्त ताट सजलेलं आहे. दे. ह्याने खाणं पण सुरू केलं. तुला नुसता स्नॅप खा ना ते. मी आता पुरणपोळीचा एक बाईट घेते. खूप दिवसांनी मम्मीने पुरणपोळ्या केल्या यार आज. आत्ता केलं. हा, मागच्या वेळेला कधी होळीला बनवलेल्यास ना तू? मस्त आहे यार, भारी लागतंय. कधी खात तर नाही पुरणपोळी, तुमच्या नावाखाली व्हिडिओ बनवायचा म्हणून मस्त वाटते. ए मी खाते पुरणपोळी, मी खाते, मला आवडते. म्हणजे मी जास्त खात नाही पण मला आवडते. मी ज्या दिवशी मम्मी बनवेल ना 1-2 पुरणपोळी तर मी खाते यार. मस्त 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 झालं यार मम्मी. छान झाले. हा बघ, हे घे दूध पी. हे नैवेद्य आहे मम्मीने. दूध पी आणि गप्पा बस. हे मम्मीने तिथे देवी समोर ना नैवेद्य ठेवलेला हा दुधाचा, तर आता तो आणलाय. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. माझा हा जो भाऊ आहे ना, ह्याने आज उपवास धरलाय. मागच्या गुरुवारी सुद्धा उपवास धरलेला. प्रत्येक गुरुवार. हा अरे हा, तो हा प्रत्येक गुरुवारी उपवास धरतो. पण असं होतं की हा सोडायचाच विसरतो उपवास. दाखव तोंड इकडे दाखव. उपवास धरतो पण तो उपवास सोडायचाच विसरतो रोज रात्री. आता ते उपवास कसं सोडतात ते सांग त्यांना. कसं भात खाऊन. तू भात तर खात नाही सगळ्यांना ना. माहित नसतं. माहिती आहे यार. इकडे ते उपवास हा भाताने सोडायचा असतो ऍक्च्युली, बट मी भात खायचंच विसरतो स्टार्टिंगला. ते पण हा, स्टार्टिंगला हा भात खायचा विसरतो. यार मी ना जेवली आणि आत्ताच बाहेर आली आहे थोडं राऊंड मारायला. आज खूप खाल्लंय त्यामुळे पोट खूप असं हेवी झालंय, तर बोलली थोडा राऊंड मारते. बाहेर आली आहे आणि मजा आली यार. आज मस्त जेवण बनवलेलं मम्मीने. तर असं सगळं ना हा माझा व्लॉग होता आजचा. मी तुम्हाला दाखवलं मी आज ऑफिसवरून निघाल्यावर माझा संपूर्ण वेळ कसा होता. आणि तुम्ही माझे जर का व्हिडिओ बघत असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असंच तुमचं भरभरून प्रेम माझ्यावरती राहू देत. आणि तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझे व्हिडिओज बघताय, मला सपोर्ट करताय. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर.